नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा आणि त्याचबरोबर हनुमान जयंती देखील. तर बघा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येत असते, परंतु प्रत्येक पौर्णिमा तिथीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर पहा, ह्या महिन्यामध्ये चैत्र पौर्णिमा आहे आणि याच दिवशी हनुमान जयंती देखील आहे. तर याच दिवशी अंजनीच्या उदरातून हनुमानांचा जन्म झाला म्हणून या तिथीला अतिशय महत्त्व हे दिलं जातं. त्याचबरोबर चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्र देखील आपण साजरे केलेले आहे. असा हा चैत्र महिना जो आहे तर तो अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो. त्यामुळे या पौर्णिमेला आपल्याला काही उपाय घरामध्ये करायचे आहेत. तर अन्नपूर्णा मातेला आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू जर अन्नपूर्णा मातेला आपण अर्पण केली तर एका रात्रीत नशीब बदलून जाईल, आपला भाग्योदय होईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. त्याचबरोबर 7 पिढ्या तुम्हाला धन धान्य संपत्ती कधीही कमी पडणार नाही, इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर बघा, पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि असं म्हटलं जातं की पौर्णिमे तिथीला माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती वावरत असते आणि तिचे सेवा आणि उपाय जे करतात त्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातील जी अन्नपूर्णा माता आहे तिची पूजा करण्याला, उपाय करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. म्हणूनच आपल्याला असा हा एक उपाय करायचा आहे. तर प्रत्येक महिन्यात प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला हा उपाय करायला हवा. असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते, उपाय केले जातात, त्या घरामध्ये कधीही धनधान्य हे कमी पडत नाही. त्याचबरोबर आपण घरी जे अन्न शिजवतो ते अन्न खाल्ल्याने कोणत्याही प्रकारचे आजार हे आपल्याला होत नाही आणि आपले सर्व आजार हे दूर होतात आणि आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही. अन्नपूर्णा माता ही दुसरी तिसरी कोणीही नसून साक्षात माता पार्वतीचा अवतार आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुलीचं लग्न होतं, मुलगी सासरी जाते, त्यावेळेस तिच्यासोबत अन्नपूर्णा माता ही दिली जाते. असं म्हटलं जातं की ही मुलगी सासरी ज्या घरामध्ये जाईल त्या घरामध्ये तिच्या रूपामध्ये अन्नपूर्णा माता प्रवेश करेल आणि त्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता पडणार नाही. म्हणूनच सासरी जाताना मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा माता आणि गणपती बाप्पांची मूर्ती ही दिली जाते. तर बघा, उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि त्याच वेळी आपल्याला देवपूजेच्या वेळीच हा उपाय करायचा आहे. किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या देवघरातील पूजा अगोदर करून घ्यायची आहे. देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा, धूप दीप लावायचा आणि त्यानंतर तुम्हाला एक ताम्हण घ्यायचा आहे, म्हणजे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत आणि त्यावरती अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे आणि त्या अन्नपूर्णा मातेवरती शुद्ध पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर परत आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद आणि कुंकवाच्या साह्याने एक स्वास्तिक काढायचं आहे. त्याला 4 बिंदू द्यायचे आहेत, साईडच्या 2-2 रेषा द्यायच्या आहेत आणि थोड्याशा अक्षता तिथे अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती तिथे त्या अक्षदांवरती ठेवायची आहे. यानंतर तुम्हाला त्या मूर्तीवरती तांदूळ अर्पण करायचे आहे. परंतु बघा, हे तांदूळ आपल्याला किती अर्पण करायचे आहे, अन्नपूर्णा मातेच्या खांद्याला लागतील, ती मूर्ती खांद्यापर्यंत त्या तांदळामध्ये बुडेल अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ त्या मूर्तीवरती अर्पण करायचे आहे. पहा, तांदूळ अर्पण करत असताना तुम्ही पूर्ण 5 बोटांनी सुद्धा हे तांदूळ अर्पण करू शकता
किंवा मग आपण मूठ जशी अर्पण करतो त्या पद्धतीने मुठीने जरी तुम्ही तांदूळ अर्पण केले तरीसुद्धा चालते। तर बघा, हे तांदूळ तुमचे अर्पण करून झाल्यानंतर माता अन्नपूर्णेला हळदी कुंकू लावायचं आहे, एक फूल त्यांना अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला हात जोडून अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आहे। माझ्या घरामध्ये धनधान्याची समृद्धी राहू दे, घरामध्ये कधीही धनधान्य कमी पडू देऊ नको, त्याचबरोबर माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होऊ दे, अशी प्रार्थना अन्नपूर्णा मातेला करायची आहे। आणि त्यानंतर ही मूर्ती जी आहे तर ही आपल्याला तांदळासोबतच आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहे। तर बघा, ही पूजा तुम्हाला हे तांदूळ जे आहेत अर्पण करताना तुम्हाला देवघरासमोर करायचे आहेत, परंतु ती पूर्ण प्लेट तशीच उचलून अन्नपूर्णा मातेसोबतच उचलून ती तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहे। आता स्वयंपाकघरामध्ये कुठे ठेवायची आहे तर तुमचा गॅस जिथं आहे तिथे तुम्ही ठेवू शकता। जर तिथे ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या किचनची जी ईशान्य दिशा आहे त्या ईशान्य दिशेला तुम्ही ठेवू शकता। तिथे ठेवल्यानंतर त्या ठिकाणी एक दिवा तुम्हाला लावायचा आहे, त्याचबरोबर अगरबत्ती धूप तुम्हाला तिथे लावायचा आहे। आणि पहा, अशा पद्धतीने तुम्हाला असा हा एक उपाय करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी गॅसची पूजा करायला अजिबात विसरायचं नाही। तुम्हाला गॅसची जी भिंत आहे त्या भिंतीवरती त्या स्टाईलवरती तुम्हाला एक हळद कुंकू आणि तुपाच्या साह्याने स्वास्तिक काढायचं आहे। त्या स्वास्तिकला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे, धूपदीप दाखवायचा आहे। त्याचबरोबर तुमची गॅसची शेगडी जी आहे तिलासुद्धा तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे, त्यावरती हळद कुंकू अक्षदा फूल वाहून धूपदीप दाखवायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला पूजाही करायची आहे। पौर्णिमेच्या दिवशी आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला अशी ही पूजा करायची असते। असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता पडत नाही, त्याचबरोबर ते अन्न आपण ग्रहण केल्याने कोणीही आजारी पडत नाही। आता बघा, दुसऱ्या दिवशी ह्या तांदळाचं काय करावं तर आपली अन्नपूर्णा माता आहे ना तर ती सदैव आपल्या देवघरामध्ये तांदळामध्ये आपण ठेवत असतो। तर दुसऱ्या दिवशी थोडेसे त्या तांदळातले तांदळ तुम्हाला एका वाटीत घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये ही अन्नपूर्णा माताची मूर्ती ठेवायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये तिला विराजमान करायचं आहे। त्याचबरोबर जे उरलेले तांदूळ आहेत तर त्याचं काय करायचं, त्यातले काही तांदूळ आहेत तर ते तुम्हाला तुमच्या ठेवणीतले तांदूळ जे आहेत डब्यामध्ये जे तांदूळ ठेवतात त्यामध्ये टाकायचे आहेत आणि थोडेसे जे तांदूळ आहेत तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। उद्या पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा तिथीला तुम्ही अन्नपूर्णा मातेचा असा हा एक उपाय आवर्जून करा। तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।